चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1206. मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कुठे फडकवला? तर जर्मनीतील स्टुटगार्ट या ठिकाणी भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवला होता. नेक्स्ट. रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली होती. नेक्स्ट. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिली. नेक्स्ट. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली. नेक्स्ट. 1899 डॅडॅस यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला? तर विनायक दामोदर सावरकर यांनी 1899 राष्ट्रभक्त समूह स्थापन केला. नेक्स्ट. संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तर 23 फेब्रुवारी 1876 या दिवशी संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला. नेक्स्ट. 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार कोणाचे आहेत? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे उद्गार आहेत. नेक्स्ट. डॅडॅसमध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला. 1919-20 यामध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला. नेक्स्ट. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर महात्मा गांधी यांचा जन्म 1869 गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. नेक्स्ट. 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी व डॅडॅस यांच्यात पुणे करार घडून आला. तर महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार हा 24 सप्टेंबर 1932 या दिवशी घडून आला. नेक्स्ट. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? तर गुजरातमधील साबरमती या ठिकाणाहून ही यात्रा सुरू केली. नेक्स्ट. महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? तर पुतलीबाई असे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव होते. नेक्स्ट. ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? तर महात्मा गांधी यांच्या नावाने नरेगा ही योजना सुरू केलेली आहे. नेक्स्ट. रेडियम कोणत्या खनिजापासून मिळतो? तर पीच ब्लेड या खनिजापासून रेडियम मिळवले जाते. नेक्स्ट. वाहनामधून उत्सर्जित होणारे मुख्य करणारा वायू कोणता आहे? तर कार्बन मोनॉक्साईड हा मुख्य प्रदूषण करणारा वायू आहे. नेक्स्ट. मानवी शरीराच्या कोणत्या भागात जास्तीत जास्त युरिया असते? तर मानवी मूत्रामध्ये जास्त प्रमाणात युरिया असतो. नेक्स्ट. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर फॅथम हे उपकरण समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरले जाते. तसेच सोनार हे तंत्रज्ञानही वापरले जाते. नेक्स्ट. जेट इंजिन कोणत्या तत्त्वावर कार्य करते? तर रेखीय गतीच्या संवर्धनाचे तत्त्व याच्यावर जेट इंजिन कार्य करते. नेक्स्ट. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. नेक्स्ट. कोणत्या वनस्पतीचे फळ जमिनीत खोलवर जाते? तर भुईमुग या वनस्पतीचे फळ जमिनीत खोलवर जाते. नेक्स्ट. पानांना हिरवा रंग कशामुळे मिळतो? तर क्लोरोप्लास्ट या खनिजामुळं पानांना हिरवा रंग मिळतो. नेक्स्ट. टर्पेंटाईन तेल कशापासून मिळते? तर पाईन वृक्षापासून टर्पेंटाईन तेल मिळते. नेक्स्ट. कारमधील रेडिएटरचे कार्य काय आहे? तर इंजिन थंड ठेवण्याचे कार्य हे रेडिएटर करते. नेक्स्ट. मानवी शरीराचे तापमान किती असते? तर 37° एवढे मानवी शरीराचे तापमान असते. नेक्स्ट. जर लेन्समुळे अक्षरे लहान दिसतात तर ती लेन्स कोणती असते?
अवतल लेन्स असते त्यालाच अंतर्वक्रभिंग असेही म्हणतात. नेक्स्ट, झाडाच्या कोणत्या भागातून दालचिनी मिळते? तर झाडाची साल या भागापासून दालचिनी मिळते. नेक्स्ट, लोखंड गंजणे हे कशाचे उदाहरण आहे? तर लोखंड गंजणे हे ऑक्सिडेशनचे उदाहरण आहे. नेक्स्ट, हायड्रोजन शोषून घेणारा धातू कोणता? तर पॅलेटियम हा हायड्रोजन शोषून घेणारा धातू आहे.